नांदेडमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली। पूरस्थितीमुळे हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटला। तर नांदेडच्या कामारी भागात शेती आणि घरांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती आहे। नांदेड तेलंगणा सीमावर्ती भागातील गावांचा देखील संपर्क हा आता तुटलेला आहे। दृश्य आपण पाहतोय, खरं तर ही गावातील दृश्य आहेत, मात्र गावातील रस्ते किंवा गावातील जमीन ही अजिबात पाहता येत नाहीये, कारण केवळ पाणीच पाणी हे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। अगदी घरांमध्ये देखील पाणी शिरल्याची माहिती आहे, तर लोकांच्या शेतीत देखील पाणी शिरल्याची माहिती आहे। प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, बातमी आपण पाहतोय, अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, शेतीत पाणी शिरलेलं आहे। काय सविस्तर तपशील आहे या संदर्भातला? नक्कीच विक्रांत, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात काल रात्री मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे। हिमायतनगर तालुक्यातील देखील गेल्या 24 तासापासून पाऊस पडत आहे। या पावसामुळे हिमायतनगरच्या कोटा, तांडा, धानोरा, शिरंजनी, गडगाव सह शहरातील मुख्य वस्तीमध्ये पाणी शिरल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हिमायतनगर शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये पाणी शिरले आहे। तर अनेक नदी नाल्यांना पुराच्या वेळाने घेराव घातल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे। या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळालं असलं तरी शेकडो हेक्टरवरील हिमायतनगर तसेच हदगाव तालुक्यामध्ये पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र जिल्ह्यात आता सध्या तरी पाहायला मिळत आहे। विक्रम, निश्चित अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।